सहकारी मित्र, उपस्थित आपण सर्वजण, खरं तर ही योजना हे कधीच होणार नाही असे अनेक जण म्हणत होते आणि आम्ही सर्वजण सुरुवातीला जवळजवळ 20 वर्षाखाली मानेगाव उपसा सिंचन योजना होणार आणि त्यासाठी अनेक प्रयत्न झाले आणि आम्ही सतत त्या प्रयत्नात असल्यामुळे आमच्या लक्षात आलं की या योजनेला बराचसा वेळ लागणार आहे आणि सर्वजण आम्ही 17 सप्टेंबरला त्यावेळेचे एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमानिमित्त आम्ही सगळेजण एका जागेवर बसलो होतो आणि कार्यक्रम झाला। त्यावेळेस आमचे सहकारी आज दोघं तिघे नाहीत, दोघंजण। त्यावेळेस पाण्याचा काही संबंध नसणारा परंतु सतत आम्हाला प्रत्येक गोष्टीत आदर देणारे आमचे बाळासाहेब शिंदे, या वडाचेवाडीचे सरपंच विठ्ठल भोईटे, त्यावेळेस सर्वजण अशी मंडळी होती। बेटू आबा होते, रमेश दादा होते, रमेश भाऊ होते, पाडोळे दादा होते, आमच्यातले बंडू काका होते, गवळी सर, अशी बरीचशी मंडळी होती। वडाच्या वडीचे एक 7-8-10 जण असे सगळेजण बसले होते। ही सगळी मंडळी बसली आणि आम्ही तिथं एक प्रस्ताव मांडला की बाबा असं असं। आणि त्यावेळेस योगायोगानं बायासाहेब त्यावेळेस आपल्याच तालुक्यातले जलसंधारण मंत्री झाले होते आणि आपण म्हणलो सगळं बिरवांना त्यावेळेस होते आमच्याबरोबर। मग बिरवांना आम्ही सगळेजण ठरवून म्हणलं चला आता आपण जाऊ आणि आपण काय करू, आपल्या 3 गावापुरतं जर मागू मुली वेगळं काय तर झालं नाही तर झालं। त्याला एक मार्ग असा होता की बार्शी उपसा सिंचनचं काम बरंचसं झालं होतं आणि तिथून हे करायला मग दादांशी चर्चा झाली। दादा म्हणले मग तुम्ही जावा, मंत्री साहेबांना निवेदन द्या, राजभवनची भेट घ्या। मग आम्ही सगळ्यांच्या भेटी घेतल्या आणि त्यातून वेगवेगळ्या पद्धतीनं मार्ग निघत गेला आणि खरं तर पाणीच शिल्लक नव्हतं। ज्यावेळेस आमचा पहिला प्रस्ताव गेला त्यावेळेस पाणीच नव्हतं, म्हणजे पाणीच होय तुम्हाला योजना देतो आम्ही बार्शी उपसिंचनवरनं देतो पण पाणीच नाही ना, नुसती पाईपलाईन देऊन काय करायचं। म्हणजे जी आपल्या क्षेत्रासाठी अंजनगाव असेल, वडाचेवाडी असेल, जामगाव असेल, ह्या क्षेत्रासाठी लागणारं जे पाणी होतं तीच शिल्लक नव्हतं, त्याचा जमा खर्च पूर्ण झालेला होता। परंतु दादाच्या एकदा डोक्यात बसलं, मग ती पाणी कसं निर्माण करायचं ही काय दादाला सांगायची गरज नव्हती। बाकीची सगळी मंडळी म्हणजे मंत्र्यापासून आम्हाला थांबवलं गेलं की अरे पाणी शिल्लक नाही तर तुम्ही जी योजना कशी शक्य होतच नाही। भाऊ बी म्हणले माझं काय नाही, मी तयार आहे, दादांशी बोला। मग एकदा आम्ही भाऊकडे दादा आम्ही मिळून गेलो आणि दादा म्हणले मी कशा पद्धतीनं पाणी निर्माण करून द्यायचं तुम्ही सांगतो। त्या पद्धतीनं एक मिटिंग बोलवली, मुंबईला मिटिंग झाली, त्या मिटिंगला सुद्धा दादा आम्हाला घेऊन गेलतं आणि नंतर दादांच्या डोक्यात हा प्रस्ताव, दादानी काय केलं की ह्या सगळा डाटा तयार करायला लावला आणि माझ्यात पाणी कसं शिल्लक आहे ती दाखवलं। त्यावेळेस बायासाहेबांनी एक स्कीम आणली होती ड्रीपची, मला वाटतं ती पवार साहेबांच्या नावाने एक स्कीम होती, ती बायासाहेबांना सगळीकडे ड्रीप इरिगेशन सगळीकडे द्यायचं आणि ह्या ड्रीप इरिगेशनच्या स्कीमचं, कारखान्यानं दिलेल्या स्कीमचं म्हणजे ड्रीपचं, ह्या सगळ्याचं बजेट काढलं आणि त्यामुळं आमचं पाणी एवढं वाचलंय की आम्ही पाण्याचा दुरुपयोग करत नाही हा प्रस्ताव त्यावेळेस मांडला आणि त्यावेळेसच्या पाणी समिती पुढे हा सगळा केल्यानंतर पाणी शिल्लक राहिलं आणि मग दादांनी सांगितलं की एवढं टीएमसी पाणी शिल्लक राहतंय, माझ्या एवढ्या गावात 3 गावाला ती पाणी पुरतंय आणि बार्शी योजना ऍक्च्युअली आता प्रस्तावित तुमची आहे, त्यासाठी तुम्ही निधी दिलाय। आणि मग भाऊंच्या वेळी डोक्यात बसलं सगळं आणि मग योगायोगानं ती सगळ्या त्याचा मंजुऱ्या मिळल्या आणि मग आम्हाला वाटलं की आता काय हरकत नाही, लवकरात लवकर आपलं पाणी येतंय आणि योगायोगानं परत दादानी त्याचा पाठपुरावा केला। त्याच्यासाठी भाऊंच्या बरोबर 2-3 मिटिंग झाल्या, राजभाऊंनी त्यावेळेस मनावर घेतलं, मुख्यमंत्र्याबरोबर 2 मिटिंग झाल्या, त्यावेळेस अजितदादांबरोबर 2 मिटिंग झाल्या आणि या सगळ्या मिटिंग मधनं हे डाटा करून दिल्यानंतर मग मात्र पुढच्या कामाला योग लागला। सर्वे झाले आणि खोटं सांगितलं असंच ऊन होतं बायासाहेब, अशा उन्हात दादांनी ही सगळे आता आपण जे पाणी पूजन करायला जी तळी फिरतोय त्या तळ्यापेक्षा सुद्धा जास्त राहणं दादांनी त्यावेळेस स्वतः मोटरसायकलवर असतील, गाडी असेल आणि स्वतः ही सगळी टीम, दादा असतील, सगळी मंडळी असतील,
सगळीच म्हणजे तिन्ही चारही गावची मंडळी असतील किंवा शेजारच्या आपले एकमेकाचे मित्र असतील, ही सगळी मंडळी भाऊ असतील, सगळी मिळून ही माळं सगळी दादाने स्वतः फिरून सांगितलं. आणि नंतर पाईप आल्यानंतर सुद्धा दादा स्वतः या माळावर सगळ्या फिरून कुठं पाणी का जावतंय की त्यावेळेचे मला वाटतं अधिकारी आता हे नाहीत कोणच इथं, तर त्यावेळेस दादानी सांगितलं की ह्या पॉइंटला इथून का पाणी जात नाही, इथं चढतंय, इथं चढ उतार बघितला तर बरोबर येतं, इथून एक वाल काढ, इथून वाल काढ, असे सगळी तळं स्वतः जरूर काय स्वतः इंजिनियर असल्यासारखं दादा या ठिकाणी 3 गावाला फिरले. आणि त्या पद्धतीनं ही योजना आज आम्हाला सुद्धा आनंद वाटतो. फक्त दुःख याचं वाटतंय की अनेक गोष्टी घडतात. मी ज्यावेळेस आता आमचे बरीच जण मंडळी आहेत तिथे की काय गोष्टी असं असतात की खरं तर आपल्या सुखासाठी सगळं चाललंय. अनेक वर्ष आपण ह्या दुष्काळात ह्या अनेक ह्यात तगून गेली म्हणजे कंटाळून गेली माणसं आहे. म्हणजे आपली पिढी तर गेलीच, भाऊ झालंय, आमच्या पिढ्या तर गेल्यात, म्हणजे आता संपल्यात जमायत त्यात ही दुष्काळाच्या झळा सोसून. पण आज एक इतके चांगल्या ठिकाणी आज आपण या ठिकाणी अशा माळावर अतिशय आदरणीय दादांच्या माध्यमातून एक नंदनवन फुलवण्याचं ही स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे. फक्त मला एवढंच वाटतं की ह्या स्वप्नाचा आनंद खऱ्या चांगल्या पद्धतीने घ्यावा. आज मला दुःख वाटलं की खरंच जी मी ऐकलं होतं पूर्वी आम्ही शाळेत असताना की 3रं महायुद्ध जर झालं तर ती पाण्यासाठी होईल असं म्हणलं जायचं. म्हणजे माझ्यापेक्षा आता हुशार म्हणले तर माने साहेब आहेत सगळे, म्हणजे सगळे साहेब आहेत, म्हणजे म्हणलं जायचं. आम्ही ज्यावेळेस कॉलेजला होतो त्यावेळेस म्हणलं जायचं 3रं महायुद्ध कसं, पण आता 3री व्हायला लागली ती वेगळी, परंतु पाण्यासाठी होईल. पण तशी वेळ आपण एकमेकाशी भांडू नका. ही सगळ्यात योजना आता जी चालू आहे ही अजून प्रस्तावित मधनं अजून ह्याचं कुठल्याही प्रकारचं फिक्सेशन झालेलं नाही. ह्याच्या अनेक पॉईंट आहेत, ह्याचे दाब निर्माण कशा पद्धतीने आहेत, त्याचे कॉक कशा पद्धतीने ऍडजस्ट करायचे, ह्या सगळ्या सर्वे त्यांचे सगळे अधिकारी या ठिकाणी त्यांचं इन्स्पेक्शन होणार आहे. आता फक्त काय झालंय माहित आहे का, खरं तर पाणी योजना चालू असतानाच पाणी भैयासाहेबांच्या आणि आमदार साहेबांच्या म्हणजे राजभवनच्या की त्यांच्या दादांचं एक तिथून बसून अमेरिकेत इच्छा असायचं की अरे सोडा वेळ कशाला घालवता, जेवढं येईल तेवढं येईल, अरे तुटलं तर तुटू दे माग, ह्या पद्धतीनं दादांचा फोन असायचा. आणि केवळ ह्यांच्या सगळ्यामुळं ही पाणी आपल्याला 1 वर्ष म्हणजे मी बघतोय म्हणण्यापेक्षा ह्या सगळ्यांच्या धडपड करण्यामुळं आपल्याला 1 वर्ष आलंय. ही सुद्धा आपल्याला अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि ह्या पाण्याचा उपभोग घेत असताना आपण सगळ्यांनी संयमानं राहिलं पाहिजे. सगळ्यांना ज्या पद्धतीनं ही बैठका झाल्या आणि योजना अतिशय लवकर या ठिकाणी झाली. अनेक योजना आपण बघतोय की अजून मार्गस्थ नाही, त्या ठिकाणी पाणी नाही. आपल्या अगोदर 2-2, 4-4, 5-5 वर्ष, 7-7 वर्ष, 10-10 वर्ष त्या योजनेला मंजुरी मिळली आहे. परंतु अतिशय चांगल्या पद्धतीची योजना, अतिशय चांगल्या पद्धतीचं पाणी या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. दुसरी गोष्ट त्यामध्ये तरतुदा अजून वेगवेगळ्या पद्धतीने केल्या. ही योजना बाळासाहेब अशी होती की ती आपल्याला 60 किलोमीटरवरनं पाणी फिरून आपल्याला येणार होतं. ती सुद्धा दादांनी त्यावेळेस अरे काका कधी यायचं तुझ्या जामगावला पाणी मिळवलं, दादा ह्याला बदलावं लागतंय. 60 किलोमीटरच्या ऐवजी डावा आणि उजवा जसं म्हणते ती तिकडं तसं आपल्याकडे बी करा की, एवढं म्हणलं की दादानी त्याचा पाठपुरावा केला. आणि दादानी 2 गोष्टी केल्या परत की आमदार साहेबाला बोलले राजभवना, भाऊ असं केलं तर चालणार नाही का, तुमची बी 4 गावं माझी बी 4 गावं, लवकर पाणी येईल आणि आपल्याला पाणी चांगलं मिळेल. मी बघतोय तिकडच्या योजना चालू करताना लय त्रास होतोय बरं का, बंद पडलेल्या योजना अनेक त्यांना उदाहरणं दिली. कोल्हापूरकडच्या कुठल्या काय बंद पडलेल्या, कुठल्या वेगवेगळ्या योजना मराठवाड्याकडच्या बंद पडलेल्या दिल्या, विदर्भातल्या बंद पडलेल्या दिल्या. मग भाऊ म्हणले बरं तसंच करू आपण, 60 किलोमीटरवरून फिरून येण्यापेक्षा माझी बी इकडची 4 गावं तुमची 4 गावं ऍट ए टाइम पटकीनं लगेच भरतील. आणि त्याचा वेळ कमी केला आणि डावा आणि उजवा असं केलं. आणि ह्याचा सगळी परत मंजुरी घेतल्यानंतर भाऊंनी आणि दादांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं तिथं जाऊन मला वाटतं 2ऱ्या का 3ऱ्या मीटिंग मध्ये 7.5 कोटी रुपये मंजूर करून घेतले. आणि त्यातले 400 कोटी रुपये वन टाइम बाहेर आहे ना, वन टाइम आपल्याला योजनेसाठी मिळालेली योजना 400 कोटी वन टाइम मिळले. आणि लगेच मला वाटतं 2 का 3 महिन्यात आपल्या इथं येऊन पाईप पडले. सगळ्या रस्त्यानं कुठे बघितलं पाईपच दिसायची. 1 वर्षभर पाईप आपल्याला अगोदर दिसली. त्याला कारण फक्त एकच आहेत की आदरणीय दादांनी आणि त्यांना साथ देणारे आपल्या शेजारचे आमदार भाऊंनी अतिशय कष्टाने आणि मन तन धन मन लावून या योजनेला त्यांना सगळं स्वरूप आज दिलं. आणि आज या ठिकाणी दादा जर नसले तर त्यांचे वारस आपल्यापाशी भैयासाहेब आहेत. आणि आज भैयासाहेबांच्या हस्ते तिथं पूजन झालं. आणि हे सगळी साक्षीदार टीम त्यावेळेची आज या ठिकाणी कार्यक्रमाला हजर राहिली. आणि ह्याच्यापेक्षा दुसरा आनंद काय नसतो. ती जे म्हणते की शेवटचा काय गोष्टी असते ती आनंदासाठी असते त्या.
आणि आपल्या ह्या सगळ्या गोष्टीच्या आनंदाची ही गोष्ट आपल्या दादांनी करून दिलं. आणि दुसरी गोष्ट, तालुक्यात नवं जिल्ह्यात महाराष्ट्रात पहिलंच ऑक्सिजन पार्क या ठिकाणी वडाची वाडीकरांना करून दिलेलं आहे. याचं कारणच एवढं होतं, मी आमचा महागच विषय झाला की कुठं तर थकल्या खगल्यावर जर आलं किंवा रिटायरमेंट कोण असतेली जर आली बाहेर साहेब, तर त्या ठिकाणी एक चांगलं ठिकाण असावं आणि त्याला दादांचं नाव ऑक्सिजन पार्कला असावं आणि दादांचं नाव घेतलं आणि इथं बसलं तर त्याच्यामधला शरीरातला झालेला ऑक्सिजन हा वाढावा. एखाद्या डॉक्टरकडे जाण्यापेक्षा सुद्धा अशा ह्या ठिकाणी वडाची वाडी, अंजनगाव अशा ह्या चढाच्या ठिकाणी आपण जर सगळी स्वास्थ्य घेण्यासाठी, थोडा आनंद घेण्यासाठी पुढच्या काळात जर आला तर नक्कीच तुम्हाला सगळ्या गोष्टीची आठवण होईल. आणि हे सगळं पूर्ण करणारे आपल्या सर्वांचे नेते, आदरणीय आपल्या सर्वांचं दैवत आदरणीय दादा आहेत. दादांच्या सगळ्या गोष्टीनं आपल्याला हे सुख समाधान मिळालेलं आहे. दादांना सगळ्यांच्याच वतीनं मी या ठिकाणी दादांचं आभार व्यक्त करतो. दादांनी 100वी पूर्ण करावी, त्याच्या पुढचं आयुष्य दादांनी जगावं असं आपल्या सर्वच या पाणी वाटप संस्थेच्या वतीनं किंवा इतर सगळं आपल्या दोन्ही तिन्ही गावाच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि केलेल्या कामाचा सर्वांनी पुढच्या काळात तकतक न करता आनंद घ्यावा, एवढ्याच आपल्या सर्व ग्रामस्थांना मी म्हणजे परत एकदा आठवण करून देतो. आजच्या गोष्टी ज्या असतात ती एकमेकाच्या संयमानं पुढच्या गोष्टी आपल्या घडणार आहेत. आपण सगळ्यांनी गुरुवांना असतील, जशी ज्येष्ठ मंडळी, भाऊ असतील, दादा असतील, आपले कोलगे साहेब असतील, ही मंडळी ज्यांना सगळ्या गोष्टीचा या ठिकाणचा अभ्यास आहे आणि उद्याच्या येणाऱ्या काळात पाणी वाटप कशा पद्धतीने करायचं ह्या सगळ्याचं नियोजन आपण सर्वांनी करावं. एवढंच बोलतो. या ठिकाणी संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचं मी आभार व्यक्त